थँक्यू। तर आपण निघालोय स्टॅनली पार्कला, जे आमच्या घरापासून जवळपास 1 आवर ड्राईव्हवर होतं आणि छान अशा त्याच्या पाकळ्या हवेत अशा मस्त पैकी अशा उडतायत ना, ते बघून तर अतिशय आनंद होतोय। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक। आजच्या सकाळची सुरुवात झाली गरम गरम पोहे आणि त्यासोबत मस्त अशी कडक चहा। तर पटकन आम्ही आमचा ब्रेकफास्ट केलेला आहे आणि निघालोय आमच्या यावर्षीच्या पहिल्या 1 डे पिकनिकसाठी। तर इथे आम्ही सगळे रेडी झालोय आणि पटकन निघालोय सकाळी सकाळी। अच्छा, हा प्लॅन आहे ना एकदम लास्ट मोमेंट झालेला आहे आणि पटकन जसं ठरलं म्हटलं की चला उशीर न करता निघूया, म्हणून आम्ही निघालोय। आणि कुठे निघालोय हे लवकरच सांगते। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आज आहे शनिवार, शनिवारची सकाळ झालेली आहे। जवळपास ना आता 10-10:30 झालेत आणि आम्ही निघालोय स्टॅनली पार्कला। हे आहे व्हॅन्कुव्हरमध्ये। तर आपण निघालोय स्टॅनली पार्कला, जे आमच्या घरापासून जवळपास 1 आवर ड्राईव्हवर होतं। सो आम्ही अर्धा प्रवास आहे तो पूर्ण केलेला आहे। आता इथे थांबले थोडेसे स्नॅक्स घेण्यासाठी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिझ्झा घेण्यासाठी, कारण की हा प्लॅन जो आहे आजचा आपला लास्ट मोमेंटला झालेला आहे। सो म्हटलं की चला आता जातोयस तर काहीतरी बाहेरून घेऊन जाऊया आणि छान आपला दिवस आपण बाहेर स्पेंड करूया। ही या वर्षीची आपली पहिली आउटिंग आहे, पहिली छोटीशी डे पिकनिक आहे। तर चला मस्त पैकी सेलिब्रेट करूया आजचा दिवस। तर आम्ही आता चाललोय, ती जागा आहे स्टॅनली पार्क। छान बाईक राईड करण्यासाठी आहे, फॅमिली फ्रेंडली आहे, खूप सारे स्पॉट्स आहेत तिथे। ॲक्वेरियम पण आहे बट ते वेगळ्या बीच आहेत, भरपूर सुंदर सुंदर गोष्टी आहेत आणि स्पेशली किड्स आणि लाईक ॲज अ फॅमिली लाईक खूप सारे इव्हेंट्स तुम्ही तिथे करू शकतात। खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही करू शकतात, ॲक्टिव्हिटीज आहेत। सो लेट्स सी। आम्ही तिथे याच्या आधी कधी गेलो नाही आणि आमचा म्हणजे या वर्षीचा हेतू हाच आहे की आपण नवीन नवीन ठिकाणी जावं, छान छान ठिकाणी फिरावं आणि नवीन नवीन जागा एक्सप्लोअर कराव्या। आणि हे सगळं तुम्ही आमच्या व्लॉगमध्ये बघणारच आहात। जर व्लॉग बघताय तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर पटकन इथे आपला पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे। आतापर्यंत स्टोर ओपन पण झालं नव्हतं, नेमकंच ओपन झालं आणि आपणच पहिले कस्टमर आहोत। तर चला लवकर पिझ्झा कलेक्ट करून घेऊन जाऊया। तर पोहोचलोय आपण स्टॅनली पार्कला आणि इतकं सुंदर आहे ना, आतमध्ये आल्या आल्याच एवढं मस्त वाटतंय। सगळीकडे छान असा चेरी ब्लॉसम आणि आता तो एकदम असा बहरलाय आणि छान अशा त्याच्या पाकळ्या हवेत अशा मस्त पैकी अशा उडतायत ना, ते बघून तर अतिशय आनंद होतोय मला। छान बाजूला असं मस्त पैकी पाणी, निळशार आणि इथे छान असं सुंदर चेरी ब्लॉसम आणि ब्युटिफुल नेचर। तर चला बाहेर जाऊया। आता आम्ही पार्किंग शोधतोय, पार्किंग मिळाल्यावर बाहेर निघूया आणि त्यानंतर मस्त स्टॅनली पार्क एक्सप्लोर करूया। आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे, तर चला आमच्या सोबत तुम्ही सुद्धा। सो मित्रांनो, आलो आम्ही। छान असं आमचं जे स्नॅक्स वगैरे आणलेले ते एन्जॉय केले। त्यानंतर मुलांची आता खूप धमाल मस्ती चालू आहे आणि खूप उड्या मारतायत, खेळतायत आणि थँक्यू थँक्यू बाय आरव।
सो फ्लावर आणून दिलेला आहे इथे मला आणि ते मस्तपैकी एन्जॉय करतायत, खेळतायत. तर चला जाऊया आता. नेचर वॉकला जायची वेळ आली तर मस्तपैकी वॉक करूया. तर इकडे ना मस्त अशी ट्रेल आहे, तिथे छान असं वॉकला जाऊ शकतो. आणि आजचं वेदर तर एकदम मस्त आहे, छान असं वॉर्म वेदर आहे. सिंगल लेअरवर मस्तपैकी असं तुम्ही छान वॉक करू शकता, नेचरला एन्जॉय करू शकता. सकाळी सगळ्यात आधी इथे आल्याच्या नंतर ना आम्ही पार्कच्या जवळच बसलेलो, कारण की तिथे छान असे शेड असतं, तिथे तुम्ही मस्तपैकी निवांत बसू शकता. आणि मुलांनी पण पार्कच्या जवळ असल्यामुळे भरपूर एन्जॉय केलं, खेळलेले आहेत बराच वेळ, त्यांनी स्नॅक्स पण एन्जॉय केले. आणि आता आम्ही वॉकला निघालो. आता बाहेर निघाल्यानंतर भरपूर वॉक करायला मिळते आणि असे सुंदर ठिकाण असेल ना तर वॉक करायची तर मजाच वेगळी असते. आज इथे यायचं महत्त्वाचं कारण म्हणजे चेरी ब्लॉसम एन्जॉय करणं. रस्त्याच्या आजूबाजूला तर बघतच असतो, पण अशा स्पेशल ठिकाणी येऊन चेरी ब्लॉसम एन्जॉय करण्याची मजा वेगळी आहे आणि त्यासाठीच आज आम्ही इथे आलेलो आहोत. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तिथे जवळच एक कॅन्टीनसुद्धा होती, तिथे आईस्क्रीम होते. तर अवधूत आणि आरव आता इथे आईस्क्रीम घेऊन येत आहेत, तर मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करूया. Strawberry? Okay, first settle down here, then I'm gonna help you. Settle down first. There you go. There you go, Mama. It's good. Is it? तर मित्रांनो निघालोय आम्ही स्टॅनली पार्क मधनं आता घरी जायच्या दिशेने. आणि भरपूर इथे ना आज बघायला गेलं तर पार्किंग फुल आहे, सगळेजण राऊंड अँड राऊंड फिरतायत पार्किंग स्पॉट मिळवण्यासाठी. आणि भरपूर गर्दी सुद्धा आहे, कारण की वातावरणच खूप छान आहे, मस्त प्लेझेंट आहे आणि सगळेच घराच्या बाहेर पडले आहेत. आणि इथे आम्हाला पुन्हा यावंच लागणार आहे, कारण की इथे एक एक्वेरियम सुद्धा आहे जे आम्ही बघितलं नाहीये आज, कारण की आम्हाला जास्त वेळ इथे आज स्पेंड करायचा नव्हता, कारण की बरीचशी कामं पण होती. सो म्हटलं की चला थोडा वेळ तिथे स्पेंड करूया आणि नेक्स्ट टाइम पण तर यायला काहीतरी संधी पाहिजे ना, की बाबा एक्वेरियम बघितलं नाहीये तर चला जाऊया पुन्हा. सो म्हणून एक्वेरियम बघायला पुन्हा आपण या ठिकाणी येऊया एखाद्या दिवशी. आणि लहान मुलांनी एकंदरीत खूप मजा केली, सो त्यांच्यासाठी खूप छान झालं. इथे ना एक गोष्ट खूप छान आहे की इथे बाईक आहे ना तुम्हाला रेंटने मिळतात, मस्तपैकी तुम्ही बाईक राईड करू शकता जर तुम्हाला खूप जास्त आवड असेल तर. आणि हॉर्स राईड पण आहे इथे, सो तेही एन्जॉय करता येते. तर आपल्या इंडियामध्ये कसं ना असं काही काही ठिकाणी आपण जसं महाबळेश्वरला जातो तिथे हॉर्स राईड वगैरे करण्याची एक वेगळीच मजा असते. सो तसंच काहीतरी वाटलं, थोडंसं फील आलं आणि खूप छान वाटलं एकंदरीत. तर चला जाऊया घरी आणि मग भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच. तर झाले आता संध्याकाळ. घरी आल्याच्या नंतर जसं उन्हातनं फिरून आल्यावर थोडासा असा थकवा टायर्डनेस येते ना, तसंच काहीतरी फील होत होतं, म्हणून सगळ्यांनी थोडा वेळ रेस्ट केलेला आहे. आता संध्याकाळी 5 वाजताच मी पुन्हा जेवणाला लागले. एकीकडे वरण भात लावलाय आणि भाजीची तयारी करते. सो आज ज्या फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या वापरून अशी मिक्स भाजी करते आणि वरण भात, कारण की आपल्याला पण जायचंय ग्रोसरी शॉपिंग करायला. तर चला आता पटकन आहे ना, सगळ्यात आधी मी जेवण बनवून घेते आणि त्यानंतर मग आपण ग्रोसरी शॉपिंगला सुद्धा जाणार आहोत. डाळीला आता इथे तडका देऊन झालेला आहे माझा, मस्तपैकी डाळ झाले आणि भाजी पण एकीकडे शिजते आता. तर इथे कोबी, बटाटा, वटाणे, थोडंसं गाजर होतं, ते सगळं मिक्स करून भाजी बनवले आणि देवपूजा पण केले, कारण की आज आहे हनुमान जयंती.
तर चला आता हनुमान चालीसा बोलून घेऊया आणि पूजा करूया. ओम हनुमंता 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 ओम हनुमंता. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटतोय आपण. आता झालेली आहे संध्याकाळ, 7:15 झालेले आहे आणि जेवण बनवून झालं, जेवण झालंय. आज हनुमान जयंती आहे तर पूजा पण झाली करून आणि त्यानंतर म्हटलं की चला संध्याकाळच्या वेळेस जाऊया आणि थोडीफार ग्रोसरी शॉपिंग जी करायची होती आजची ती करून घेऊया, कारण की उद्यापासून आता वेळ मिळणार नाही. तर पटकन चाललं आता ग्रोसरी शॉपिंग करायला. क्विक ग्रोसरी शॉपिंग होणार आहे कारण की भाजीपाला आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला पटकन. सो जाऊ, 1-1.5 तासात होऊन जाईल. ग्रोसरी शॉपिंग करून आल्याच्या नंतर असं काही काम पण नाहीये घरी. सो मस्तपैकी निवांत आपलं रात्री आवरून आपल्याला आराम करता येईल. तर संध्याकाळचे 7:15-7:30 होत आहे. अजूनही मस्तपैकी उजेड आहे आणि मी अवधूत मला विचारतोय की तू जॅकेट का नाही घातलं, तुझी कुल्फी होऊन जाईल बाहेर. म्हटलं की एवढं छान वेदर आहे, थोडंसं एन्जॉय पण करायला पाहिजे छान असं वेदर. सो आता निघालोय, जाऊया ग्रोसरी शॉपिंग करूया. आताचा वेळ आहे ना एकदम मस्त वेळ असतो कारण की यावेळेस आहे ना आतमध्ये गर्दी नसते, काही नाही, मस्त निवांत आपण शॉपिंग करू शकतो आणि सगळं घरचं आवरून आलंय ना तर थोडासा वेळही लागला ना तरी काही वाटत नाही. अदरवाईज मग अशी घाई असते की घरी जायचंय पटकन, हे आवरायचंय ते आवरायचंय. आता काही स्ट्रेस नाही आहे त्याचा, फक्त जायचंय शॉपिंग करायचे. तर चला. A few moments later. तर झाली आहे फायनली ग्रोसरी शॉपिंग. 1 तासात पटकन आवरून झालं आमचं. शॉपिंग झालं, आता चाललंय घरी. तर आता फ्रीजर मधली शॉपिंग पटकन फ्रीज मध्ये ठेवणार, बाकीची आरामात उद्या करणार. सो असा होता आमचा आजचा बिझी दिवस. बिझी दिवसातलं आजचं शेवटचं काम सुद्धा झालेलं आहे. तर मित्रांनो आज मी हा व्लॉग इथेच थांबवते आणि भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.